कार्यक्रम फोन फरमाईश. आजच्या भागात फोनवरून श्रोत्यांशी संवाद साधला आहे शेख हसीना आणि दिनेश कवडे यांनी. तांत्रिक सहाय्य शिवकुमार बुक्के आणि बाबू डोली. तंत्रनिर्देशन आनंद ठेंगे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत राहुल अत्राम. चला तर मग श्रोते हो, आजच्या भागाला सुरुवात करूयात आपल्या या पहिल्या फोनने. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश. नमस्कार, दीपक जाधव बोलतो मी, मावळा तालुका, जिल्हा बुलढाणा. जिल्हा बुलढाणा इथून बोलताय का? हो हो बुलढाणा इथं आमचं नांदेड केंद्र ऐकू येतं का सर तुम्हाला? हो, मोबाईल ॲप ऐकता नाही. अच्छा, मोबाईल ॲपवर ऐकता का? हो हो. आमचे कोणकोणते कार्यक्रम तुम्हाला आवडतात? हे फोन इन कार्यक्रम जास्त आवडते आम्हाला. अच्छा, फोन इन कार्यक्रम तुम्हाला जास्त आवडतो. हो. सर, काय करतात आपण? शेती करतो आम्ही. शेती करता. मग आता मान्सूनचा पाऊस झालेला आहे. मान्सूनचा पाऊस आमच्याकडे नाही पडला अजून नाही झाला तुमच्याकडे? अजून आमच्याकडे उन्हाच आहे. म्हणजे मृग नक्षत्र अजून बरसलंच नाही, तुम्ही प्रतीक्षेत आहात. हो हो, प्रतीक्षेत आम्ही अजून करतो. मग शेतीची कामे पूर्ण मशागतीची झाली असतील ना आपली? हो, मशागतीची कामं सर आज सुरू झाली. आता पावसाची प्रतीक्षा आहे. अच्छा अच्छा. मग काय घेणार आहात? मका, कापूस. आपल्याला आज कार्यक्रमामध्ये कोणतं गाणं ऐकायचंय? जागा म्हणलं टाका मग, रब को याद करू, एक फरियाद करू. फरमाईश कोण बोलताय? आम्हाला गाणं ऐकायचं सर. तुमच्या आवडीचं गाणं आम्ही ऐकवणार आहोत. त्याआधी हे सांगा की आपण कोण बोलताय? नरहरी ठाकूर बोलतो. कुठून बोलताय? सांगवी. सांगवीहून बोलताय? हा, पालम तालुक्यात सांगवी गाव. बर बर. काय करता आपण? काम आहे काम. हो, कोणतं काम करता तुम्ही? शेतामध्ये. शेतामध्ये. बर. स्वतःचं शेत आहे की दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करता? मालकात आहे. मालकाचं शेत आहे म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात तुम्ही काम करता? आपलं थोडे 2 एकर. बर. आणि तुम्ही स्वतःचं शेत करत करत दुसऱ्यांचंही शेत करताय? मालकाचं ना आपलं घरचं बी. बर बर बर. घरी कोण कोण असतं? घरी मॅडम, 2 मुलं आहेत. बर. मुलं लहान आहेत की मोठे आहेत? लहान लहान. बर. किती वर्षाचे आहेत? एक 2011 मुलं, एक 2013 मुलं. मग आता हे शाळेत जातात? शाळा नाही ना सर, आता 2 वर्षाला बंद केली शाळा. हो. मग यांचा अभ्यास कसा होतोय? अभ्यास करतात, पुस्तक आणली वाचितात. बर. तुम्ही शिकवता त्यांना? हो, शिकतो. म्हणजे काम शाळा असल्यावर जरा फरक बसतोय. आपल्याकडे आपलं ऐकत नाहीत है ना? ऐकत नाही, खेळायला बाहेर पाहिजेत. आणि शाळेत गेले की शिक्षक बरोबर शिकवतात त्यांना. हो ना. ते सर असल्या जरा फरक राहतात नाही, अशी मोकळी राहतात, शाळा असल्या जरा फरक आहे. खरंय. बरं, तुम्हाला आज कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकायचं आहे? माझा सोन्याचा संसार राजा, माझा सोन्याचा संसार आहे ना, चिमण पाखरू मध्ये 2 मुलं, त्याची आई, आम्ही दोघं ना. बरं, म्हणजे तुमचाही छान संसार आहे. वा, ठीक आहे ठाकूरजी, तुम्ही कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे गीत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं झालं. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं झालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं. माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. शीळ घालता वाऱ्यानं वेल बहरते नवी नवी. शीळ घालता वाऱ्यानं वेल बहरते नवी नवी. झाडामधनं किरण ही खेळ खेळती पाठशिवी. झाडामधनं किरण ही खेळ खेळती पाठशिवी. फुल मलाच माझी
अशी कशाची जादू घडली, फूल मलाच माझी पडली, हे अशी कशाची जादू घडली. आज नवच दिसतंय सारन माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. तुझी मला न माझी तुला ओढ लागली संगतीची, मिठी मधिया फुलवूया कळी पाकळी प्रीतीची. तुझी मला न माझी तुला ओढ लागली संगतीची, मिठी मधिया फुलवूया कळी पाकळी प्रीतीची. बघ डोळ्यात माझ्या राणी, मला दिसली प्रेम कहाणी, हे बघ डोळ्यात माझ्या राणी. मला दिसली प्रेम कहाणी. देव स्वप्नाला आकारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. मुकेपणी ही भेटशी धुक्यान पडता धरला ग. मुकेपणी ही भेटशी धुक्यान पडता धरला ग. वाट लाजरी खुणावते धुंदीत जाऊ घरला ग. वाट लाजरी खुणावते धुंदीत जाऊ घरला ग. तसं आभाळ्या धरतीला, तसा राहीन तुझ्या संगतीला, जसं आभाळ्या धरतीला, तसा राहीन तुझ्या संगतीला. एकमेकांचा आधार माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझ्या राणीचा दरबार, माझ्या राजाचा दरबार, राजा राणीचा दरबार. माझा सोन्याचा संसार. हॅलो हॅलो, नमस्कार. फोन फरमाईश कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मॅडम नमस्कार. मी वडीपुरून बापूराव बोलावलो. अच्छा, वडेपुरीवरून तुम्ही बोलताय का? हा वडीपुरी, हा तालुका लोहा जिल्हा नांदेड. आम्हाला इथला आपण काही आली. अच्छा, हा, आणि दरवर्षी मॅडम पंढरपूरला जातात. कोरोनामुळे बंद केलं ना आषाढी कार्तिकची वारी आपली. म्हणजे तुम्ही पायी जात होता का? हो मॅडम, मी पायी जातो. 9-10 वर्ष झालं वारी करत गेलो. अच्छा. गेल्या वर्षी आमची वारी बंद झाली मॅडम कोरोनामुळे. आणि त्याची दिंडीचं नाव आहे समर्थ तात्या धोंडतात्या, तालुका लोहा. अच्छा अच्छा, ठीक आहे. त्या दोन भक्ताचे नाव घ्या ना. हरी महाराज धानोरचे, ते आमचे यंदाची जळले वडीपुरची. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद फोन केल्याबद्दल. ऐकूया तुमच्या पसंतीचं आहे गीत. हॅलो हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम हॅलो. फोन फरमाईश. कोण बोलताय? हा, माझा संग्राम सोनकाळे बोलतो सर. मी पैसा तालुका मुखेड जिल्हा नांदेडवर. माधवजी, काय चालू आहे तुमचं? काय नाही सर, आता पेरणीची तयारी पाऊस पडला रात्री 2 दिवसापूर्वी मोठा. बरं, समाधानकारक झाला का पाऊस? हा, पेरणीसाठी पाऊस झाला. हम्म. आज पेरला लागले सर्व गावातले लोक पेराले. आज 40% पेरणी होते आज. बरं बरं. यावेळेस काय पेरताय तुम्ही शेतात? सोयाबीन हे आता खरेदीचं जे आहे ते सर दरवर्षी जे पेरतात ते. शेतात काही पाण्याची व्यवस्था आहे का?
पाण्याची काय अवस्था नाही सर. शेजाऱ्याला आपल्याकडे नाही माझी. बरं, म्हणजे आपण पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहोत. हो निसर्गावरून जे पाऊस पडला तसं जे ह्यातून जेवढं पिकल ते ह्यातून नापी झाल्यानं सेल गेलं असं. मग आता शेतातून बोलताय, घरून बोलताय? निघालो मी शेताकडे बोलणार. बरं, घरापासून शेत किती लांब आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर पायीच जाता? हो, दांड रस्ता हा सडकाच्या कडेलाच आहे आमची. मग कोण कोण मदत करतं बरं तुम्हाला शेतीच्या कामात? घरचे करतात सर, पत्नी करते, लेकरं असं करतात. आपल्याकडे नाही शेती सध्या. माधवजी, आज कार्यक्रमात तुम्हाला कोणते गीत ऐकायचं आहे? कार्यक्रम फोन फरमाईश. नमस्कार मॅडम. हा नमस्कार सर, कोण बोलताय आपण? मी पवन ओके बोलतो. कुठून बोलताय सर आपण? हिंगोली जिल्ह्यातून बोलतोय, खंडाळा गावातून. कोणतं गाणं ऐकायचं आहे आपल्याला? मॅडम ते दुनियादारी पिक्चरातलं देवा तुझ्या ग बाऱ्याला कुंभाराच नाही. काय करता सर तुम्ही? आमच्याकडे कीबोर्ड आहे हं. आणि आम्ही कार्यक्रम करत असतो. अच्छा, कोणते कोणते कार्यक्रम करता तुम्ही सर? म्हणजे गाणं पण म्हणतो आणि कीबोर्ड पण वाजवतो. अच्छा सर, मग तुम्ही गाणं म्हणून दाखवू शकता का आता? बरं, ओके मॅडम. थोडस म्हणून दाखवतो गाणं. ठीक आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. हे शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. खूप सुंदर आवाज आहे तुमचा. आणि नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय? हा, मी पिंपळगाव बोलालो. बरं, नाव सांगा आपलं. हनुमंत बाबाराव भोसले. काय करता आपण? काय नाही सर, थोडं छोटं दुकान आहे किराणा. किराणा दुकान आहे का? हा, बसलो किराणा दुकान. बर बर बर. लावून बघावून फोन लागला मग तुमचा? हा, किराणा दुकान आहे छोटं, लावून बसलो. बर, गावात किती किराणा दुकान आहेत? बरेच झाले तो आता. बर, नाही झाले आता, काय तेवढा नाही. पहिला आमचे 2-3च होते, आता जास्त झाले. बर, जेव्हा 2-3 दुकानं होते तेव्हा चांगला व्यवसाय होत असेल. हा, आता नाही ना तेवढा. आता काहीतरी करावं. बर बर. आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे? ते किती सांगू मी कुणाला. कार्यक्रम फोन फरमाईश. कुठून बोलताय सर आपण? काय करता सर आपण? शेती करता का? हो. यावर्षी मग पावसाचे आगमन छान प्रकारे झालेले आहे, मग तुम्ही आनंदित आहात? पेरणीची कामे झाली असतील तुमची? आनंदी वाटतो. अच्छा, ठीक आहे. कोणकोणतं पीक पेरले सर तुम्ही? सोयाबीन पेरायचं आता. पेरायचं आहे का? अच्छा, हो मॅडम. ठीक आहे सर. मग कोणतं गाणं ऐकायचं आहे आज आपल्या या कार्यक्रमातून? आंबेडकर. ठीक आहे, ऐकूया आमच्या पसंतीचं हे गीत. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आणि नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय? नमस्कार सर. नमस्कार, कोण बोलताय? सर मी त्र्यंबक लोखंडे, माझं गाव गोविंदपूर, तालुका पूर्णा. त्र्यंबकजी, काय चालू आहे तुमचं? आता काय नाही सर, भरपूर पाऊस झाला की. हो, मग आता पेरणीच्या कामाला सुरुवात झाली असेल. हो, आता पेरण्या वगैरे, आता हेच पेरण्याची सुरुवात करायची समजा. बियाणं वगैरे खरेदी केलं का म्हटलं? हो सर, माझी यावर्षी थोडी कमी पेर आहे. बर, म्हणजे माझा ऊसच आहे जास्त. बर 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 बर. हो, आपलं जनावर गिनावर हे करायचं, आपलं आखाडा गिकाड्यावर स्वच्छता ठेवायची. हेच काम असतात माझ्याकडे. बर बर. गाई म्हशी वगैरे काही आहेत? तर हा, माझ्याकडे सर एक गाय आहे, पण ती गाय एक आहे, 2-3 म्हशी आहेत. आणि काही शेतामध्ये सर कोंबडी असतात बरं माझ्याकडे. वा 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 वा. हा, कुक्कुटपालन, आपलं घरेलू कुक्कुटपालन असते, असं म्हणजे एकदम हे करायचं नाही. बर बर. गावरान कोंबड्यांचं म्हणजे निसर्गाचं आपण संतुलन म्हणतो ना, त्या उद्देशाने हे सर्व बाळगायचे आपले आहेत तेवढे. बर. किती कोंबड्या आहेत तुमच्याकडे आता? कमी आहेत, जास्त नाहीत तेवढ्या, 50 होतात. बर. आणि त्यांची निगा कशी करताय तुम्ही? त्याची निगा म्हणजे कसं आहे सर, एक 18x14 शेड आहे त्याला. आणि त्याला म्हणजे मग 3 टाइम चारा पाणी, गहू, ज्वारी, तांदूळ, आणि ते पोल्ट्री फार्मवर खाद्य मिळते लहान वयामध्ये, ते चारतो. बर बर बर. आणि त्याचे स्पेशल ते भांडे असतात पाणी पिण्यासाठी, चारा टाकण्यासाठी.
आणि आपल्याला वेळ थोडा मिळाला तर मोकळे सोडतो आम्ही त्यांना. मग जर हनुमानची कुत्र्याची भीती हा असते हा हा हा. तर असं पद्धतीने करायचं आपलं. बर बर बर. मग हाताखाली माणसं असतील हो. तुमच्या? नाही काही गरज नाही सर, हाताखाली माणसाची काहीच गरज नाही. मग बाकी शेतीमध्ये ते असतात, ट्रॅक्टर असते, दुसरे माणसं असतात. मी फक्त माझं घर आणि आखाडा एवढंच. आजच्या कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचंय तुम्हाला? न मागू सोना चांदी, न मागू हिरे मोती. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश. गणेश बालाजी गोनेवार. नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं. नमस्कार मॅडम. लोहा तालुका शेवडी बाजीराव. अच्छा, लोहा इथून बोलताय का? हा, शेवडी. काय करता सर तुम्ही? आम्ही शेती करतोय मॅडम. स्वतःची शेती आहे का दुसऱ्यांच्याकडे मजुरीने जाता? नाही स्वतःची शेती आहे. स्वतःची शेती आहे. तर कोणत्या प्रकारची आहे तुमची शेती? म्हणजे बागायती का कोरडवाहू? बागायती शेती. पहा, छान खूप. मग आता तुमची पूर्ण मशागतीची कामे झाली असतील. हा, नांगरणं झाली, पलटी बिलटी पाळी बिळी झाली सगळी. मग पेरणी केली की नाही? नाही पेरणी केली ना, आता पाणी पडले की पेरायची. अच्छा, म्हणजे हे पाऊस पुरेसा झाला नाही अजून पेरणी करायला? नाही झालं नाही पाऊस. अच्छा. मग आज या कार्यक्रमात कोणतं गाणं आहे? ऐकायला विसरू नका. श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाईश. तू चीज बडी है मस्त मस्त, तू चीज बडी है मस्त. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. हम तुम एक कमरे में बंद हो. फोन फरमाईश. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत. यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9404 761252 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. फोन फरमाईश. मला जाऊ द्या न घरी. कार्यक्रम फोन फरमाईश. हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोन फरमाईश. कोण बोलताय? नमस्कार सर, प्रमोद कांबळे बोलतो म्हणलं, काळेश्वर तालुका कंधार, जिल्हा नांदेड मधून. काय करता आपण? पुण्यामध्ये फिल्टर टूल्स कंपनीमध्ये जॉबला होतो, क्वालिटी डिपार्टमेंटला. बरं. आणि लॉकडाऊन मुळे तुम्ही गावात आलात? हो सर. बरं, आता गावात काय करताय? सध्या सर घरीच आहे सर, काही काम नाही, काही नाही. बरं, शेती वगैरे नाहीये का तुम्हाला? नाही सर, शेती वगैरे काय नाही. आई वडील काय करतात? आई वडील सर घरचे असतात सर, म्हणजे वय झालेलं आहे, म्हातारे. बरं, मग तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो? सर मी चालू सर, हो, पण आता तुम्ही काहीच करत नाहीयेत म्हणताय, म्हणून म्हटलं. नाही सर, म्हणजे 2 महिन्याला घरीच आहे. जातो सर पुण्याला जॉबला, म्हणजे त्यांना पैसे पाठवतो. बरं. मग आता कधी जायचं पुण्याला? सर जाणार आहे सर 2-4 दिवसामध्ये. बोलवत आहेत का तिकडे कंपनीमधून? हो सर, कॉल येतात सरांचे, बोलवतात. बरं. आणि तुम्ही किती भाऊ आहात? सर आम्ही 2 जण भाऊ आहे सर. दुसरा भाऊ काय करतो? सर भाऊ एक नांदेडला आहे सर. तो काय करतो? सर अशीच काम करते सर, जे नागरचे काम करते. बरं. प्रमोदजी, आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणते गीत ऐकायचं आहे? गीताबरोबरच फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश आम्ही समाप्त करीत आहोत. आजच्या भागात फोनवरून श्रोत्यांशी संवाद साधला होता शेख हसीना आणि दिनेश कवडे यांनी. तांत्रिक सहाय्य शिवकुमार बुक्के आणि बाबू डोली. तंत्रनिर्देशन आनंद ठेंगे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अत्राम. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.